नमस्कार, मी रुपाली जोशी. आपण आज पुन्हा नवीन विषयात भेटतो आहोत. विषय आहे आजचा की ADHD मुलांची जी पालक आहेत त्यांच्यासाठी काही आपण महत्त्वाच्या सूचना देणार आहोत की ADHD पालकांनी त्यांच्या मुलांसोबत त्यांचं वर्तन कसं असायला पाहिजे. कुटुंबामध्ये ADHD मुलांच्या सगळ्या कुटुंबातल्या व्यक्तींचं वर्तन कसं असायला पाहिजे, त्याच्यासोबत नेमकं ADHD मूल कसं असतं याविषयी आपण बरीचशी माहिती घेतलेली आहे. परंतु त्याचं संगोपन करत असताना पालकांना ज्या अडचणी येतात, त्याला शिकवताना वाढवताना पालकांना ज्या अडचणी येतात त्याच्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना आपण आज करणार आहोत. तर आज आपण ADHD मुलांच्या पालकांना सूचना देणार आहोत की माहिती देणार आहोत, महत्त्वाच्या काही टिप्स देणार आहोत. तर आपण जसं बघितलं की ADHD मूल हे स्वतःच्या मनाचा राजा असतं. आपण असं बघितलेलं आहे की ते त्याच्या इच्छापूर्तीसाठी काहीही करू शकतं. म्हणूनच आम्ही पालकांना नेहमी सांगतो की जी लहान मुलं आमच्याकडे ADHD मुलं आलेली आहेत किंवा आत्तासुद्धा जे लहान मुलांचे पालक 0 ते 6 वर्ष वयोगटातल्या ADHD मुलांचे पालक जर हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना मी आवर्जून सांगेल की ADHD मूल हे मनाचा राजा असतं. त्यामुळे त्याला लहानपणापासूनच आपलं ऐकण्याच्या सवयी डेव्हलप कराव्या लागतात, विकसित कराव्या लागतात. ते मूल जर आपण त्याला थोडी जरी ढील दिली किंवा थोडी सूट दिली तर मूल लगेच त्याची मनमानी करायला लागतं. असा पण तुम्हाला अनुभव असेल पालकांना. तर त्याला लहानपणापासूनच आपल्या नियंत्रणात ठेवणे हे गरजेचं असतं. तर ही एक महत्त्वाची सूचना आहे. बऱ्याच वेळा मूल लहान असतं तेव्हा पालक सांगतात की मूल प्रत्येक गोष्टीसाठी रडतं, धिंगाणा घालतं, पाय आपटून घेतं, ऐकतच नाही, आम्ही काय बोलतो सांगतो ते पण ऐकून घ्यायला तयार नसतं मूल. तर त्याच्या मागचं हे कारण हे नेमकं वर्तन समस्या आहे की त्याचे सेन्सरी इश्यू आहेत हे समजून घेणं खूप गरजेचं असतं. की मूल जेव्हा असं वर्तन करतं आहे, जर मूल 0 ते 6 वर्ष वयोगटातलं मूल आहे, मग ते कुठलंही मूल असू देत, ADHD असू देत, ऑटिझम असू देत, डिले डेव्हलपमेंटचं मूल असू दे, जवळपास त्यांचं वर्तन हे असंच असतं. त्याला कुठली गोष्ट सांगायची असेल ती सांगता येत नाही आहे, व्यक्त करता येत नाही आहे, त्यावेळी मूल अशा पद्धतीने रडेल, पडेल, गोंधळ घालेल, डोकं आपटून घेईल, मारून घेईल स्वतःला किंवा त्याची इच्छा पूर्ण झाली नाही तरी पण असं वर्तन करेल. त्याला काय सांगायचं हे आपल्याला समजत नाही आणि ते सांगू शकत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा हे वर्तन मुलामध्ये आपल्याला दिसून येतं. तर अशा वेळी काय करायचं आहे, नेमका तो इश्यू हा सेन्सरीशी रिलेटेड आहे की वर्तन समस्या आहे, याच्यामध्ये डिफरन्शिएट करणं हे पालकांना खूप अवघड असतं. म्हणून ते ओळखता येणं पण गरजेचं आहे. ज्यावेळी मूल जर तुमचं 0 ते 6 वर्ष वयोगटातलं मूल असेल किंवा त्याहीपेक्षा मोठं मूल असेल आणि असं वर्तन करत असेल तर निश्चितच तुम्ही त्या ठिकाणी स्पेशल एज्युकेटरची मदत घ्या, OT थेरपिस्टची मदत घ्या. थेरपिस्टच्या मदतीने हे नेमकं सेन्सरीशी रिलेटेड त्याचं वर्तन आहे की त्याचं वर्तन हे वर्तन समस्येशी रिलेटेड आहे, यामध्ये फरक जाणून घ्या आणि त्याच्यावरती काम करायला सुरू करा. मोस्टली 0 ते 6 वर्ष वयोगटातली जी मुलं आहेत, ADHD मुलं किंवा ऑटिझम मुलं असतील किंवा इतर कुठल्या प्रकारातली मुलं असतील, तर त्यांचं हे वर्तन या वेळचं जे 0 ते 6 वर्ष वयोगटातलं हे मोस्टली सेन्सरीशी रिलेटेड वर्तन असू शकतं, असा एक अनुभव आहे. आणि त्यानंतर जर सेन्सरी इश्यू बऱ्यापैकी सॉल्व झाले, मुलं साध्या सूचना समजू शकतं आहे, 6 वर्षाच्या पुढचं मूल आहे तो साध्या सूचना समजतोय, आपण काय बोललं ते समजतंय, तरीही पण मूल जर हेतुपुरस्सर जर असं वर्तन करतं आहे तर ते वर्तन समस्येशी रिलेटेड वर्तन आहे असं म्हणायला हरकत नाही. तर नेमकं त्याच्यामध्ये डिफरन्शिएट करणं किंवा याविषयी त्याच्या वर्तनाविषयी जिथे तुम्ही थेरपी घेता त्या स्पेशल एज्युकेटरशी त्याच्या वर्तनाविषयी चर्चा करणे, त्याचं बिहेवियर मॉडिफिकेशन करणे हे जास्त रास्त राहील, योग्य राहील असं मला वाटतं. तर वर्तन समस्या आणि सेन्सरी इश्यू यामध्ये फरक आहे. वर्तन समस्या म्हणजे कळत असूनही मूल जर हेतुपुरस्सर असं वर्तन करत असेल तर त्याला ती वर्तन समस्या म्हणली जाईल. आणि सेन्सरी इश्यू म्हणजे आपल्याला नेमकं काय होतं आहे, काय पाहिजे आहे हे कळत नाही आहे, सांगता येत नाही आहे, त्यावेळी ते सेन्सरीशी रिलेटेड वर्तन आहे असं म्हणता येईल.
तर उदाहरणार्थ समजा आपल्याला भूक लागली आहे मुलाला, मूल सांगू शकत नाही आहे, सू आली आहे सांगू शकत नाही आहे, शी आली आहे, गरमी होती आहे, थंडी वाजती आहे, हे जे सेन्सेशन आहे, सपोज आपली बॉडी आपल्याला जे सिग्नल देते, आपण जसं सेन्सरीशी रिलेटेड बऱ्याचसा अभ्यास केलेला आहे, तर आपली बॉडी जे सिग्नल देते आपल्याला, तर ते मूल समजू शकत नाही. भूक लागली आहे, तहान लागली आहे, थंडी वाजती आहे, गरमी होती आहे, तर त्यावेळी मूल रडतं आहे, धिंगाणा घालतं आहे. तर ही समस्या सेन्सरीशी रिलेटेड आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि या गोष्टी सगळ्या समजत असूनही मूल जर धिंगाणा करतं आहे, जेवायला दिलं आहे, त्याला भूक लागलेली आहे, त्याची जेवायची वेळ झालेली आहे आणि जेवायला दिलं आहे, तरी पण मूल जर धिंगाणा करतं आहे किंवा पाय आपटतं आहे, रडतं आहे, पडतं आहे, गोंधळ घालतं आहे, म्हणजेच त्याला त्या जेवणामध्ये त्याला ते जेवण करायचं नाही आहे किंवा इतर कुठली गोष्ट पाहिजे आहे जेवणामध्ये, त्याची वेगळी डिमांड आहे म्हणून मूल असं करतं आहे. तर या गोष्टी तिथे पालकांच्या ऑब्झर्वेशनमध्ये असणं गरजेचं आहे की मूल नेमकं कुठल्या कारणामुळे रडतं आहे, पडतं आहे, गोंधळ घालतं आहे, धिंगाणा करतं आहे, तर हे समजणं गरजेचं आहे. तर ही एक टीप मी पालकांना देईन ADHD मुलांच्या. म्हणून बिहेवियर मॉडिफिकेशन कशाचं करायचं आणि कशाचं नाही हे स्पेशल एज्युकेटर किंवा थेरपिस्ट आपल्याला चांगल्या प्रकारे सांगू शकेल की नेमकी ही वर्तन समस्येशी रिलेटेड गोष्ट आहे की सेन्सरीशी रिलेटेड आहे. वर्तन समस्येशी रिलेटेड गोष्ट जर असेल तर त्याचं बिहेवियर मॉडिफिकेशन गरजेचं आहे आणि सेन्सरीशी रिलेटेड गोष्ट आहे तर त्याला सेन्सरी इनपुट्स आपल्याला द्यावे लागतील. तर हे एक महत्त्वाचं ADHD मुलांच्या पालकांना मी सांगेन. तर मुलांच्या अनेक समस्यांमुळे काय होतं, ADHD मुलांचा वैयक्तिक, सामाजिक, व्यावसायिक, शैक्षणिक सगळ्याच गोष्टींमध्ये मूल मागे असताना आपल्याला दिसतं ADHD मूल. कारण त्याचं असहकार धोरण जे आहे, बऱ्यापैकी बरीचशी ADHD मुलं ही कुठल्याच गोष्टीसाठी सहकार्य करायला तयार नसतात आणि काही ADHD माइल्ड आहेत किंवा बॉर्डरलाईन ADHD मुलं आहेत. आपण ADHDचे पण प्रकार बघितले आहेत. जे पहिल्यांदाच जर हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी ते मागचे पण व्हिडिओ बघा, म्हणजे त्यांच्या लवकर लक्षात येईल या गोष्टी. तर ADHD मुलांमध्ये आपण बघितलेले बॉर्डरलाईन मूल असेल, माइल्ड मूल असेल, हे बऱ्यापैकी कोऑपरेट करतं, पण त्यांचं वर्तन समस्या या असतातच असतात. रोज नवीन वेगळं काहीतरी वर्तन असतं, दर 8 दिवसाला, महिन्याला काहीतरी वर्तन समस्या वेगळ्या त्याच्या असतात. त्यामुळे या मुलांचा सामाजिक, शैक्षणिक विकास असेल, वैयक्तिक विकास असेल, ADL ॲक्टिव्हिटी, वैयक्तिक विकासमध्ये ॲक्टिव्हिटी ऑफ डेली लिव्हिंगमध्ये मूल मागे असताना दिसतं. कारण याचं असहकार धोरण असतं. कुठली गोष्ट नित्यनियमाने करायची नाही, तिथे स्वतःची मनमानी करायची. आज वाटलं तर करायचं, नाही तर नाही करायचं, मनात आलं तर करायचं, अदरवाईज करायचं नाही. हे जे ADHD मुलांचं धोरण आहे, लक्षण आहे, त्यामुळे ही मुलं नेहमीच आपल्याला त्यांची क्षमता असूनसुद्धा, बॉर्डरलाईन मूल असेल किंवा माइल्ड मूल असेल तर त्यांची ती क्षमता असूनसुद्धा आपल्याला ते मूल या सगळ्याच गोष्टींमध्ये मागे राहताना दिसतं. मग त्याचं ADL ट्रेनिंग असेल किंवा त्याचं सोशल डेव्हलपमेंट असेल किंवा त्याचं एज्युकेशनल डेव्हलपमेंट असेल किंवा त्याचं प्री वोकेशनल डेव्हलपमेंट असेल, वोकेशनल डेव्हलपमेंट असेल, रिक्रिएशनल डेव्हलपमेंट असेल, या सगळ्याच गोष्टींमध्ये मूल आपल्याला या कारणांमुळे मागे राहताना दिसतं. तर म्हणून आम्ही पालकांना नेहमी सांगत असतो थेरपिस्ट म्हणून की घरामध्ये कुणाचा तरी मुलावरती कंट्रोल असणं गरजेचं आहे. म्हणजे मूल जेव्हा वयात येतं आहे किंवा मोठं होतं आहे त्यावेळी मूल एका कुणाच्या तरी घरातल्या व्यक्तीच्या ऐकण्यात असणं गरजेचं आहे. ती व्यक्ती त्या मुलाला कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे कारण ADHD मूल हे नेहमीच मनाचा राजा आहे, आपण हे बघितलेलं आहे. तर बऱ्याच वेळा काही मुलं कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी विरोध करत असतं, इतका विरुद्ध फोर्स लावत असतात, थेरपिस्टला असो किंवा पालकांना असो. अगदी थेरपिस्ट असतील, पालक असतील, त्यांना जर्जर करून सोडतात ADHD मुलं. कुठल्याच गोष्टीसाठी सहकार्य किंवा आज ही गोष्ट शिकवली आहे किंवा आज ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे केली आहे तर उद्या पण ती गोष्ट खूप चांगल्या प्रकारे करेल असं नाही. सतत मूड स्विंग या मुलांमध्ये होताना आपल्याला दिसतात. तर या सगळ्या कारणांमुळे आपल्याला मूल मागे राहताना दिसतं. मोस्टली सगळ्या गोष्टीमध्ये निगेटिव्ह फोर्स, विरुद्ध फोर्स लावण्याची या मुलांची जास्त सवय असते. बऱ्याच वेळा सगळ्या गोष्टी चांगल्या करतात ही मुलं,
पण एखादी गोष्ट अशी करतात की तिथे इतका नेगेटिव्ह फोर्स लावतात त्या गोष्टीसाठी. त्यांच्या डोक्यात जर ती गोष्ट आली एखादी तर ती करायची म्हणजे करायचीच असते. ती गोष्ट करण्यासाठी ते इतका विरुद्ध फोर्स लावतील किंवा एवढ्या वेगळ्या वेगळ्या ट्रिक्स अवलंबतील, पण आपण सांगितलेली कुठली गोष्ट ती पूर्ण करणार नाही त्यांच्या डोक्यात जर नसेल करण्याचं तर अशा पद्धतीचं बिहेवियर या मुलांचं असतं. ऑटिझममध्ये हा फरक असतो. ऑटिझम मुलांना एक रुटीन आखून दिलं, जसं आपण अभ्यासलेलं आहे की ऑटिझम मुलं ही न्यूरोटिपिकल असतात. त्यांचं जर एकदा रुटीन आखल्या गेलं व्यवस्थितरित्या तर त्यांना जेवढ्या चांगल्या गोष्टी आपण शिकवू शकू तेवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी ऑटिझम मूल आपल्याला शिकताना दिसतं. पण ADHD मूल त्याच्या विरुद्ध असतं. रोज काहीतरी वेगळं मुलाचं वर्तन होताना दिसतं. कधी चांगलं असतं तर कधी अयोग्य वर्तन मुलामध्ये आपल्याला दिसतं. कधी सहकार धोरण असतं, कधी असहकार धोरण ADHD मुलांमध्ये आपल्याला दिसून येतं. तर या गोष्टींवरती वेळीच काम केलं गेलं नाही तर मूल जसं जसं मोठं होतं वयात येतं त्यावेळी या समस्या वाढलेल्या आपल्याला दिसतात. त्यामुळे योग्य वेळी 0 ते 6 वर्ष वयोगटामध्ये ADHD मुलांवरती सुद्धा त्याच्या सर्वांगीण विकासावरती काम होणं गरजेचं आहे की जेणेकरून मूल जसं जसं मोठं होईल तेव्हा या समस्या आपल्या कंट्रोलमध्ये राहतील. म्हणून आपल्याला जास्त मुलाला सांभाळताना किंवा संगोपन करताना किंवा घरामध्ये इतर कुणाला सांभाळताना जास्त त्रास होणार नाही. त्यासाठी योग्य वेळी त्याला योग्य थेरपीची गरज आहे आणि पालकांनासुद्धा योग्य मार्गदर्शनाची गरज असते की ADHD मुलांच्या पालकांनी किंवा कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी त्याच्यासोबत कसं वर्तन असायला पाहिजे याविषयी तुम्हाला थेरपिस्ट चांगलं मार्गदर्शन करेल. तर बऱ्याच वेळा असं दिसतं की काही ADHD मुलं जी आहेत की घरातल्या एखाद्या व्यक्तीला टार्गेट करतात किंवा थेरपीला जिथे जातात तिथे एखाद्या व्यक्तीलाच टार्गेट करतात किंवा एखादी जागा असेल त्या एखाद्या जागेवरती गेल्यानंतरच मूल असहकार धोरण अवलंबतं. असं बऱ्याच ADHD मुलांमध्ये आपल्याला दिसून येतं की तिथे काहीतरी प्रॉब्लेम बिहेवियर क्रिएट करतं मूल. तर अशा टार्गेटेड पर्सन किंवा टार्गेटेड प्लेसेस काही वेळा ADHD मुलांच्या असतात की त्या व्यक्तीलाच त्रास देणार, त्या व्यक्तीचंच ऐकणार नाही, तिथेच त्याला विरुद्ध फोर्स लावणार किंवा एखाद्या जागेवरती गेल्यानंतरच मूल हायपर होणार किंवा चिडचिड करायला लागणार, मूल त्रास देणार. तर असं नेमकं कशामुळे होतं याची माहिती पालकांकडून घेऊन त्याचं मॉडिफिकेशनसुद्धा आपल्याला करायला लागतं. तर बऱ्याच वेळा असं पण असतं की ADHD मूल जसं आपण म्हणतो की इमोशन त्यांचे रेग्युलेट त्यांना करता येत नाहीत. तर कधीकधी आनंदामुळे पण असं वर्तन करतं किंवा कधीकधी त्या व्यक्तीचा राग असेल किंवा त्या जागेविषयी त्याला चीड असेल, त्या जागेत काही घडलं आहे का, त्याच्यासोबत म्हणजे वाईटच नव्हे तर त्याला कुणी रागवलेलं आहे तिथे गेल्यानंतर किंवा काही झालेलं आहे का, तर ही हिस्ट्रीसुद्धा आम्हाला मॉडिफिकेशन करत असताना पालकांकडनं घ्यावी लागते की पर्टिक्युलर त्या प्लेसमध्ये गेल्यानंतरच मूल त्रास देतं किंवा त्या व्यक्तीलाच का त्रास देत आहे. तर या मागचं कारण शोधण्यासाठी आणि बिहेवियर मॉडिफिकेशन करण्यासाठी आम्हाला पालकांकडनं ही माहिती घेणं गरजेचं असतं. तर त्यासाठी आम्ही नेहमी सांगतो की मूल नेमकं ती गोष्ट कृती करतं आहे तिथे गेल्यानंतर किंवा त्या व्यक्तीसोबत ती अति उत्साहाने आनंदाने करतं आहे म्हणजे त्याला त्याचा आनंद हा कसा व्यक्त करावा हे लक्षात येत नाही आहे की ती भीतीने करतं आहे, रागाने करतं आहे, तर कुठल्या गोष्टीमुळे ही कृती करतं आहे हे माहिती करून घेणं, याची हिस्ट्री घेणं बिहेवियर मॉडिफिकेशन करताना आम्हाला अनिवार्य असतं. तर ही पण मी सूचना पालकांना देईन. तर ADHD आणि बऱ्याच वेळा आपण बघतो की ADHD मुलांसोबत ऑटिझमची पण कोमॉर्बिडिटी असते. तर अशा वेळी बऱ्याच वेळा जसं आपण कोमॉर्बिडिटी विथ ऑटिझम ADHDचा पण व्हिडिओ जर बघितला नसेल तर तो पण बघा म्हणजे लक्षात येईल. तर अशा मुलांमध्ये डेव्हलपमेंट व्हायला अजून जास्त विलंब मूल घेताना दिसतं कारण दोन्हीची कोमॉर्बिडिटी मुलामध्ये असते, ऑटिझमची पण आणि ADHDची पण. तर त्यावेळी या दोन्ही गोष्टी
दोन्ही ऑटिझम आणि ADHDच्या दोन्ही डिसेबिलिटी लक्षात घेऊन मुलावरती थेरपिस्टला काम करावं लागतं, स्पेशल एज्युकेटरला काम करावं लागतं. त्यावेळी पालकांची पण मेहनत वाढते आणि थेरपिस्टची सुद्धा तिथे मेहनत वाढते आणि मुलामध्ये रिझल्ट यायलासुद्धा जास्त कालावधी लागतो. हे एक आपल्याला लक्षात येतं. आता बऱ्याच वेळा काम करत असताना असं पण दिसून येतं की ADHD मुलांमध्ये मेंटल इलनेसची पण कोमॉर्बिडिटी येते. तर त्यावेळीसुद्धा बऱ्याच वेळा थेरपिस्टला किंवा पालकांनासुद्धा काम करताना रिझल्ट येण्यामध्ये मुलांमध्ये बऱ्याच वेळा अडचणी येतात, विलंब होतो. कारण मूल स्वतः समजू शकत नाही की त्याला मेंटल इलनेसचा म्हणजे काय त्रास होतो आहे सांगू शकत नाही मूल त्यावेळी, की आपल्याला नेमका काय त्रास होतो आहे, कुठला त्रास होतो आहे. तर त्यावेळीसुद्धा त्याचे मूड स्विंग्स, त्याच्या या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात, खूप महत्त्वाच्या असतात. त्यावेळी त्याला समजून घेणं पण खूप गरजेचं आहे. जसं की मूल टीनेजमध्ये आल्यानंतर आपण टीनेजचा पण व्हिडिओ बघितलेला आहे. तर त्यावेळी जसं मुलाला समजून घेणं गरजेचं असतं, तसंच मेंटल इलनेस जर मुलामध्ये असेल तर त्यावेळीसुद्धा त्याच्या या मूडविषयी जाणून घेणं, त्याला समजून घेणं त्या फेजमध्ये खूप गरजेचं असतं. तर अशा वेळी काही ADHD मुलांमध्ये आपल्याला मेंटल इलनेसची पण कोमॉर्बिडिटी आलेली दिसून येते. अशा अनेक केसेस आम्ही बघितलेल्या आहेत. आणि अशा मुलांमध्ये अशा वेळीसुद्धा रिझल्ट येण्यामध्ये किंवा मेहनत जास्त घ्यावी लागते, पालकांना असेल किंवा थेरपिस्टला असेल. तर खरं तर ऑटिझम आणि म्हटलं जातं की खूप चॅलेंजिंग असतात ही मुलं, ऑटिझम मुलं ही थेरपिस्टसाठी असो किंवा पालकांसाठी असो सांभाळणं. तर त्याहीपेक्षा चॅलेंजिंग ही ADHD मुलं असतात पालकांसाठी आणि थेरपिस्टसाठी सुद्धा, की त्यांचं जे वर्तन हे डे टू डे बदलणारं वर्तन आहे. आज असं तर उद्या तसं, परवा असं तर तेरवा तसं, असं हे जे वर्तन आहे त्यामुळे त्याच्यामध्ये रिझल्ट येण्यामध्ये किंवा त्याच्या बिहेवियर मॉडिफिकेशनमध्ये सतत फ्लक्च्युएशन्स आपल्याला दिसून येतात. कधी खूप चांगलं बिहेव करतं मूल, तर कधी अतिशय टोकाचं बिहेवियर मुलामध्ये दिसतं. तर यामुळे मुलाच्या प्रगतीमध्ये अनेक अडचणी येताना आपल्याला दिसतात आणि मुलाचं संगोपन करताना खरंच पालकांची खूप दमछाक होते. थेरपिस्टलासुद्धा हे मूल त्याच्यासाठी खूप चॅलेंजिंग असतं. त्यामुळे ADHD मूल हे खूप चॅलेंजिंग आहे पालकांसाठी. खरंच जी पालक ADHD मुलांची पालक जी आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या सूचना आहेत या. त्यांनी खरंच खूप भयंकर फेजमधनं ती पालक जात असतात. नेमकं त्यांनाही कळत नाही की आता काय करावं. रोज त्याचं बदलणारं हे जे वर्तन असतं, त्याचे मूड स्विंग्स असतात, हे कसे टॅकल करावेत, कसे हँडल करावेत आणि काय करावं आणि पुढे भविष्यामध्ये काय होईल, हा एक मोठा क्वेश्चन मार्क ADHD मुलांच्या पालकांसमोर असतो. तर त्यांना मी आवर्जून सांगेल की कुठलंही हेल्पलेस न फील करता नक्कीच आपल्याला प्रत्येक गोष्टीवरती सोल्युशन आहे. जर तुम्हाला आमची मदत लागत असेल तर निश्चितच तुम्ही आमची मदत घेऊ शकता. आमचा फोन नंबर आहे 9970598429, 9970598429. तर ही पण एक महत्त्वाची सूचना पालकांसाठी आहे की कुठलंही हेल्पलेस फील करू नका. जिथे प्रॉब्लेम आहे तिथे निश्चितच काहीतरी सोल्युशन असतं. फक्त आमच्या लोकांशी, थेरपिस्टशी तुम्ही डिस्कस करत जा, तुमचे प्रॉब्लेम सांगा, त्याच्यावरती निश्चितच काहीतरी सोल्युशन आम्ही तुम्हाला देऊ. तर जर नव्याने जर कुणी हा व्हिडिओ बघत असतील, ADHD मुलांची पालक असतील किंवा इतर कुठलेही मुलांची पालक असतील, तर त्यांना मी आवर्जून सांगेल, जर तुमच्या समस्या असतील तर निश्चितच आमच्याशी संपर्क करायला अजिबात म्हणजे संकोच करू नका. तर बऱ्याच वेळा आपण असं पण बघतो की ADHD मूल जे आहे की बोलतं मूल बऱ्यापैकी चांगलं. ADHD मूल तोडक्या मोडक्या शब्दामध्ये आपल्या भावना, जरी त्याच्यामध्ये सिव्हिअरिटी असेल तर आपल्या भावना व्यक्त करताना, आपल्या भावना सांगताना आपल्याला ADHD मूल दिसतं. पण त्याच्यासोबत जर ऑटिझमची कोमॉर्बिडिटी जर आलेली असेल तर तिथे बऱ्याच वेळा आपल्याला असं दिसून येतं की ADHD मुलांना स्पीच
डिले किंवा स्पीच नसताना सुद्धा दिसून येते ADHD मुलांमध्ये, जर ऑटिझमची कोमॉर्बिडिटी आलेली असेल तर. पण बरीचशी ADHD मुलं ही बोलताना दिसतात, भलेही तोडक्या मोडक्या शब्दांमध्ये का असत नाही, परंतु ADHD मुलं ही बोलतात. आपण जसं मागे डिस्कस केलं होतं की ADHD मुलांमध्ये लर्निंग डिसॅबिलिटी आपल्याला दिसून येते. तर जसं की बॉर्डरलाईन मूल असेल किंवा माइल्ड मूल असेल, हे अभ्यासामध्ये आपल्याला नेहमीच मागे दिसतं, जरी ते सामान्य शाळेमध्ये शिक्षण घेत असेल तरी. तर सतत ते इतरांच्या खोड्या करताना सामान्य शाळेमध्ये सुद्धा आपण त्याच्याकडनं बऱ्याचशा पालकांना कंप्लेन येतात की हे मूल इतरांच्या खोड्या करतं. मग ते शिक्षक असतील किंवा त्याचे वर्गमित्र असतील किंवा अजून कुणी असेल तर त्यांच्या खोड्या मूल करत असतं. तर हे अशा प्रकारचं ADHD मूल असतं. ते लर्निंग डिसॅबिलिटी या मुलामध्ये आपल्याला दिसून येते, त्यामुळे अभ्यासामध्ये हे मूल मागे असतं आणि त्याच्या या वर्तनामुळे इतर गोष्टींमध्ये सुद्धा, त्याच्या सर्वांगीण विकासामध्ये सुद्धा मूल बऱ्यापैकी मागे असताना आपल्याला दिसतं. बऱ्याच मुलांमध्ये चांगल्या स्किल असतात, जसं की आम्ही नेहमी म्हणत असतो, जर 0 ते 6 वर्ष वयोगटातली ADHD मुलांची पालक हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना मी आवर्जून सांगेल की ADHD मुलामध्ये प्रचंड एनर्जी असते. ती एनर्जी योग्य ठिकाणी युटिलाइज करायला लावा. जसं की आम्ही सांगतो त्यांना स्पोर्ट्समध्ये टाका मुलांना, की जिथे जास्त हेवी, जिथे एनर्जी जास्त युटिलाइज होईल, त्यामुळे आणि मूल घरामध्ये शांत राहील, तर त्यामुळे त्याला स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटीमध्ये टाका, कुठलीही त्याला जी आवडेल ती. मग ते स्विमिंग असू देत, फुटबॉल असू देत, बॅडमिंटन असू देत, क्रिकेट असू देत किंवा अजून कुठलीही गोष्ट असू देत. लहानपणापासूनच त्याला कुठल्या तरी ॲक्टिव्हिटीमध्ये, मग डान्सिंग असू देत किंवा गाणं म्हणणं असू देत, जर स्पीच असेल मुलाला चांगलं तर या कुठल्या तरी ॲक्टिव्हिटीमध्ये मुलाला इन्व्हॉल्व करा, की जेणेकरून भविष्यामध्ये त्याची जी एनर्जी आहे ती तिथे युटिलाइज होईल आणि त्याच्या वर्तन समस्या कमी होतील. तर निश्चितच जर पालक हा व्हिडिओ बघत असतील छोट्या मुलांची, तर त्यांनी निश्चितच या गोष्टीवरती विचार करावा आणि तशा पद्धतीने या गोष्टीचा विचार करून त्याच्यावरती काम करायला चालू करावं. तर आपण टीनेजमध्ये येणाऱ्या ॲग्रेशनविषयी मुलांच्या बोललेलोच आहे. जर नव्याने कुणी हा व्हिडिओ बघत असतील तर टीनेजचा पण व्हिडिओ पालक तुम्ही मागे जो आहे तो बघू शकता. तर जसं की आपण म्हटलं की आता मुलाला कुठल्या तरी ॲक्टिव्हिटीमध्ये गुंतवणं गरजेचं असतं, जेणेकरून त्याच्या वर्तन समस्या आहे, त्याचं धिंगाणा घालणं आहे, त्याचं डोकं आपटून घेणे आहे, स्वतःला मारून घेणे आहे किंवा इतरांना त्रास देणे आहे, या सगळ्या वर्तन समस्या आपल्याला कंट्रोलमध्ये येताना दिसतील. तर अशा प्रकारे ADHD मूल असतं आणि त्याच्या पालकांनी त्याला कशा पद्धतीने त्याच्यामध्ये असलेल्या एनर्जीचं युटिलायझेशन योग्य दिशेने त्याला करायला शिकवणे हे खूप गरजेचं असतं. याविषयी आपण जाणून घेतलेलं आहे. जर तुमच्या काही समस्या असतील, तुम्हाला काही अडचणी असतील तर निश्चितच तुम्ही आमच्याशी संपर्क करून तुमच्या अडचणींवरती आम्ही निश्चितच तुम्हाला सोल्युशन देऊ. तर आपण इथे सध्याला थांबूया आणि पुन्हा एकदा नव्याने नवीन विषयासहित भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.